वाटत असेल तर पुराणाला विचारू. अविश्वासाच्या पाठीमागे लागू नका आणि त्याला बोधही करू नका. क्रोधी अविश्वासी याचे बोलत व्यथा पुली माझ्या शिरवुनाय व्यथा पुली माझ्या शिरवुनाय क्रोधी अविश्वासी याचे बोलत व्यथा पुली माझ्या शिरवुनाय व्यथा पुली माझ्या जे जिवंत असून त्याच्यात या क्रोधीचा अविश्वासाचा नंबर आहे. एक रोगी, एक पानग्रस्त आणि काही येडी. आणि खरंच माणूस जगात किती येडी आहे त्याला काही कळत नाही, हेही कळत नाही. अशी दोघं तिघे फिरू लागले. फिरता फिरता समुद्राच्या काठाला आले. समुद्राच्या काठाला आले. समुद्राच्या काठाला आल्यावर एक म्हणलं बाबा बाबा समुद्र उघड्यावरच पडलाय म्हणला. भेटला त्या मासुल्या पडला. दुसरा म्हणला काय येडा हात समुद्र होईल तर पेटत नाही आणि पेटला त्या मासुल्या झाडावर पडला. तिसरा म्हणला मासुळे झाडावर ते काय म्हशी होता म्हणजे एकाहून एक येडे. मग आशाला बोध करून काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. कीर्तन आहे कळणार की आपण कोण्या जागेवर हे अजिबात कळून द्यायला बोध करून व्यर्थ आपली वाटा सुरविण्याचं काही कारण नाही. आपण आपलं कार्य करावं. आणि व्यवहार संसारामध्ये आपण पाहिलं तर आपला अजिबात विश्वास नाही. तुकाराम महाराज काय सांगतात? आपला तो एक देव कोणी घ्यावा देणे विन जीवा सुख नव्हे. मग आपला एकच देव आहे. माया मनात आपला वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की पांडुरंग, गुरुवार आला की दत्तात्रेय, शुक्रवार आला की बालाजी, शनिवार आला की हनुमंतराया आणि रविवार आला की मल्हारी शिवाजी. मग त्या देवाला चाल लागणार झाला. हे खरं जीव आहे कोणाचं आहे ते विठ्ठल. आणि देवावर विश्वास ठेवूनही उपयोग, संतांवर विश्वास ठेवा. कारण देवावर विश्वास ठेवला तरी आपली भक्ती असेल तर आपलं देव कार्य करतो, नाही तर करीत नाही. आणि त्या देवाच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे. भक्ता राखी पायापाशी निजनाशी संभाळी आणि संतांवर विश्वास ठेवला तर नाही संताजवळ द्वेष नाही. कारण संत अद्वैत तत्वाचे पुरस्कर्ते संत आहेत. संतांच्या अवस्था
विषय मी कसे असा जे जे तिचे भूत ते मानिले भगवंत हा भक्ती योग निश्चित माझा ही संतांची अवस्था आहे. बर आपण ज्या देवावर विश्वास करतो त्या देवाचा तुकाराम महाराजांनी निश्चित केला. शेंदरी हैदरी दैवते कोणती पूजे भूते घेते आपल्या पोटासाठी रडती मागती सुगे. सामान्य हे बसवा बैलोबा हे बाकीचे देव सोडा. देव नाही असं नाही, देव आहे. कारण त्यांनी पुण्य संपादन केलेलं आहे म्हणून देव आहे. आणि त्यांचं पुण्य संपलं की त्याची अवस्था काय होते यायची नाही इंद्रासारखी यायची. मग दया पुण्याची पावती सरे सभेची इंद्रपणाची उलटी उतरे येऊ लागले माघारी मृत्यू लोका महाराज म्हणतात देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा संतांवर विश्वास किंवा कुणाचं कल्याण झाल्याशिवाय जाणार नाही. निळोबा महाराजांना प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक भेटण्यासाठी आले. निळोबा महाराजांनी ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी अनुष्ठान बांधलं वैकुंठ गमन झालेल्या तुकाराम महाराजांना देवाला काय करणार नाही. देवाने विचार केला हे निळोबा महाराज काही जगत नाही आणि जगले तर त्या ठिकाणी नाही जगले तर लोकांचा साधूवरला विश्वास उडल म्हणून भगवंत आले आणि भगवंतांना चावून लागल्याबरोबर निळोबा महाराजांनी डोळे उघडले. पाहता तर ब्रह्मांडाचा मालक आणि त्यावेळेस देवाला पाहिलं आणि निळोबाला प्रतिक्रिया आणि देवाला म्हणले तुला कोण मी बोलवलं नाही. देवाला राग आला. देवाने सांगितलं म्हणजे निळोबा महाराज काय समजाल्या मला काय एखाद्या ग्रामपंचायतीचा मेंबर समजाल्या की काय सरपंच समजाल्या की काय एखादा आमदार समजाल्या. अरे ब्रह्मांडाचा मालक हो झाडाचं पान माझ्यासाठी सोय आलं नाही. झाडाची पान आलेल्याची सत्ता असा समर्थ हो. देव म्हणले तुला मी अजिबात ओळखीत नाही. निळामध्ये आम्ही न ओळखूची देवा तुझ्याचा धावा देवाचा नाही झाला. देव परत गेले आणि तुकाराम महाराजाला पाठवून भेट घडून आणली. ज्याने साधूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचा उद्धार झालेला आहे. एका पक्षाने साधूच्या वचनावर विश्वास ठेवला आणि ज्यावेळेस अंतिम टाइमाला बळी जाण्याचा त्यावेळेस भगवंताच्या मांडीवर प्राण सोडण्याचं भाग्य एका पक्षाला लागलं. कशामुळं साधूवर विश्वास ठेवला.
जटायू नावाच्या पक्षाला राजा दशरथ 20-22 वर्षाचे तरणे बांड होते आणि 4-2 गोष्टी माणसाजवळ आल्या की माणसाला अहंकार येतो. कोणाला सत्तेचा येतो, कोणाला संपत्तीचा अहंकार येतो, कोणाला अंगामध्ये शक्ती असल्याची अहंकार येतो. अहंकाराच्या शिवाय नाही. या 4-5 गोष्टींची एक गोष्ट असली तरी अहंकार येतो. दशरथ राजापासून सगळंच गोड होतं. सार्वभौम राजा, अंगामध्ये शक्ती, तसं ज्ञान. मग त्याला कर्म नसेल, एखादी वार गप्पा हाणायच्या म्हणलं की कुठं जायचं, स्वर्गामध्ये जायचं गप्पा हाणायला. तिथं त्याचे मित्र इंद्र, चंद्र, धर्मेंद्र, महेंद्र, जितेंद्र, स्वर्गामध्ये दोस्त. इंद्राजवळ गप्पा मारायचे तर तिथं एक देवदास दिसली आणि त्या देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. राजा दशरथाने विचार केला नाही, अंगामध्ये शक्ती होती. देवताकडे जाऊ लागले. त्यावेळेस इंद्राने सांगू लागले, राजा तिकडे जाऊ नको, त्याच्याकडे जाऊ नको. मग अंगामध्ये मस्ती होती. इंद्राचं ऐकलं नाही, डायरेक्ट त्या देवाच्या जवळ गेले, त्या डोळ्यावर पट्टी सोडली. ती होती शनिदेव. शनिदेवाची नजर राजा दशरथावर पडल्याबरोबर स्वर्गामधून पतन झालं. दशरथ राजाने विचार केला, आता मी मेलो. कारण समुद्रात पडत, गडावर पडत, जंगलात पडत, काही जीव आहे वरून बर 2-3 मजल्यावर पडलं तर माणूस वाचला. आता ते तिथून पडलेलं. दशरथ राजाने डोळं लावून घेतली. पक्षी आकाशात फिरत होता आणि त्याने खाली पडालेलं पाहिलं आणि येत असताना त्याच्या जवळ जाऊन आपल्या पंख पसरली आणि दशरथ राजाला अलगद त्या पंखावर झेललं आणि तो पक्षी तसा राजा दशरथाच्या राजवाड्यामध्ये आला. दशरथाला खाली उतरून घेतलं आणि एका तासानंतर राजा दशरथ भानावर आला. पाहिलं तर आपण आपल्या घरी, माझं तर स्वर्गामधून बदल झालं आणि घरी कसं काय, मी तर संपलेला होतो, मला घरी कोणा आणलं. हे पक्षी दरवाजामध्ये आज राजाने सांगितलं, या पक्षानं तुला जीवदान दिलेलं आहे. राजा दशरथ बाहेर आले आणि त्या पक्षाला विचारलं, तुला काय मागायचं ते माग, कारण तुम्हाला जीवदान दिलेलं आहे. पक्षानं सांगितलं, राजा दशरथाला मही अंतःकरणामधून इच्छा होती, या अयोध्या नगरी मध्ये मला हा नरदेह प्राप्त व्हायला पाहिजे होता. माझं घर असायला पाहिजे होतं. एखादा मला मुलगा असायला पाहिजे होता. कारण पहिले नाही, शेवटची माझी इच्छा पूर्ण, अंतिम संस्कार विधी करण्यासाठी मला पहिले एखादं संतान पाहिजे होतं. म्हणून तुझी काय इच्छा आहे, असं राजा दशरथाने विचारल्याबरोबर त्याने सांगितलं, तुला पहिला झालेला मुलगा मला दत्तक दे. या सूर्यवंशाची रीत होती, रघुकुल रीत सदाचरी, आई प्राण जायवर वचन. राजा दशरथाने सांगितलं, पक्षीदार तुम्ही मागता वडील मुलगा दत्तक दे, मात्र माझा आणि लग्न झालं काही हरकत नाही. मुले मला खूप दम आहे, ज्यावेळेस लग्न होईल, मुलगा होईल, त्यावेळेस मला मुलगा ते दत्तक दे. राजा दशरथाचं लग्न झालं. रामचंद्र प्रभू जन्माला आले आणि जन्मल्याबरोबर 2-4 दिवसात पक्षीदारामध्ये येऊन थांबला. थांबल्याबरोबर आता रघुकुल रीत आहे, बोललेलं वचन मोडायचं नाही. राजा दशरथानं रामचंद्र प्रभूला पक्षाच्या हवाली केलं, कारण दत्तक दिलेलं होतं. पक्षानं रामचंद्र प्रभूला 5 दिवसाच्या आपल्या पाठीवर घेतलं आणि एका झाडावर घेऊन लेकरू रडू लागलं. पक्षी काय करायला, लेकरू रडू लागलं. नारद महर्षीच्या रस्त्याने जात असताना नारदानं जटायू पक्षाला विचारलं, अरे तू तर पक्षी आणि हे तर लेकरू,
मानवाचा आहे असं कसं शक्य आहे? त्याने सांगितलं हा माझा मुलगा आहे, राजा दशरथाने मला दत्तक दिलेला आहे. नारदाने सांगितलं एक कर, या लेकराचा परतपाळ करणं तुझ्याच्याने शक्य नाही. तू काय कर, माझ्या वचनावर तुझा विश्वास आहे काय? आहे म्हणजे महाराज तुम्ही साधू व्हा. कारण साधू या पृथ्वीतलावर येतात कशासाठी? जगाचं कल्याण करण्यासाठी. म्हणून तुमच्यावर माझा 100% विश्वास आहे. मग काय कर, हे मुलगा आताच्या आता उचल आणि राजा दशरथाच्या हवाली कर. तू ही ठेव म्हणून, आणि ज्या दिवस तुला टाइम पडेल त्या दिवशी या मुलाला तुझ्या जवळ आणणं माझी जबाबदारी. रामचंद्र प्रभू चांगले कन्नड झाले. रामचंद्र प्रभूचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर इतिहास सगळ्याला माहित आहे राज्याभिषेक होणार होता. त्यावेळेस काही मातेनं 2 वर मागितले आणि रामाला वनवास आणि भरताला राजगादी. महाराज मला एक वेळ शंका येते. आता आपला आधीच प्रमाण झालं रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन जाई. रघुकुल रीत जशी आहे तशी चलाव म्हणून रामचंद्र प्रभूनं दशरथ राजाच्या आज्ञेने वनवासाला गेले, वचन सांभाळलं. मात्र राजा दशरथाच्या आज्ञेने भरत राजगादीवर बसले काय? मग रघुकुल रीत राहिली काय? आता हे काय आहे आपल्या डोसक्याच्या पलीकडलं आहे. कारण अशी कोडी आहे. तुकाराम महाराजांना हात टेकले म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे देवा तुम्ही कोडे हे उगवा. कोडे संसारात आहेत, कोडे परमार्थात आहेत, कोडे शास्त्रात सुद्धा आहेत. हे सत परमार्थामधलं संसारामधलं तुम्हाला कोड सांगतो. येड नाही मात्र कागद फड, भिकारी नाही तरी पैसे मागतो, मंदिर नाही तरी घंटी वाजवतो. कंडक्टर महाभारतामध्ये एक कोड आहे. ज्यावेळेस भारतीय युद्ध झालं, विजय पांडवाला प्राप्त झाला, 5-7 जण बसले, 5 पांडव, द्रौपदी, कृष्ण परमात्मा, आणि त्यावेळेस चर्चा चालली. राजा धर्माने सांगितलं देवा गीतेमधला जो 18व्या अध्यायामधला श्लोक आहे एक मिटवून टाकला, कारण मला संस्कृत येत नाही आणि संस्कृत बोलण्याचा आपल्याला अधिकार सुद्धा नाही. आणि बरं का बोलावं? माऊलीने एवढं आपल्यासाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. आणि बरं ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं? माझा मराठीचा बोल कौतुक अमृताते पैदाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळेल. ज्याला अधिकार आहे त्याला बोलाय हरकत
नाही, ते श्लोक असा होता, ज्या ठिकाणी अर्जुन आहे आणि ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी विजय ठरलेला आहे. आणि तो श्लोक गीतेतून बंद करा म्हणून म्हणले देवा, अरे मी तुझ्या बाजूला आहो म्हणून विजय तुझा झाला ना, म्हणजे आज विजय झाला. मात्र ज्या वेळेस मी चूक खेळत होतो त्यावेळेस अर्जुनही माझ्या पाठीमागे होता, तूही माझ्या पाठीमागे होता, मग माझा पराजय झाला. देवानं सांगितलं अशा बाकीच्या खेळामध्ये मी इमानदाराला मदत करीत नाही, बैमानाला मदत करतो. म्हणून तिथं तू इमानदाराने खेळत होता म्हणून तू हा विजय झाला, तुझा पराजय झाला आणि कपटानं खेळणाऱ्याचा विजय झाला. कारण ती विभूती माझी आहे. पहिला दूत म्हणजे आताचे पत्ती, आणि खरं विचार केला तर पत्त्यासारखं आपलं जीवन आहे. त्या पत्त्यामध्ये पाणी किती राहतात माहित कोणाला माहित, बसलेल्या कोणाला 52 त्याच्यासंग 2 एक्स्ट्रा येतात, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? जोकर. माझी जातीचे मत भेटतो जोकर. बरं ते जोकर कसे राहतात? कोण्याही पाण्यात ऍडजस्ट होतात. मग आपल्या इकडे काही कसे जोकर राहतात? सप्ताह असला की काय घेऊन वेळ इथून निघाली ती धाब्यावर दिसणार, दुसऱ्या दिवशी कोणासमोर दिसणार, त्याला काय म्हणतात? जोकर. तसे इकडे जोकर आहेत. पत्त्याचा गाव. आपण पान उचलताना कोणतं पान आपल्या नशिबात उचललं हे आपल्याला माहित नाही. मी पत्त्याचं सांगणं झालो, कोणतं पान उचललो हे आपल्याला माहित नाही. तसा संसारामध्ये आता आपण कीर्तन करावलो, तुम्ही ऐकायला, मात्र उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा निघेल हे आपल्याला माहित नाही. बरं, पत्ता चांगला उचलून हे माहित नाही. चांगला पत्ता वाईट पत्ता याचा जोड घालून जो पत्ते खेळतो तो विजयी होतो. मग आलेल्या संकटाचा दिवस, आलेल्या आनंदाचा दिवस ज्याची सांगड घालून जो परमार्थ करतो तो संसारामध्ये सफल होतो. पत्ते खेळत असताना चांगलं पान कधी सोडायचं नाही आणि वाईट पान उचलायचं नाही. व्यवहारामध्ये चांगल्याची संगत सोडायची नाही आणि वाईटाची संगत धरायची नाही. वाईटाची संगत लागली तरी माणसं रडतात आणि पत्त्यामध्ये वाईट पान उचललं तरी रडतात. आपण कुठून भटकतो? नारद महर्षी जटायू पक्षाची भेट झाली आणि जटायू पक्षानं पक्षी योनीमध्ये जन्म प्राप्त झाला तरी त्याला साधू कळला आणि साधूवर विश्वास ठेवला आणि राजा रामचंद्र प्रभूला आणून सोडलं. राजा रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक होणार त्यावेळेस आता आपण सगळे दोष काही मातेला देतात, मात्र माशीच्या पायाचा दोष काही मातेकड नाही. जीवापेक्षाही जास्त रामावर काही मातेचं प्रेम होतं. कौशल्या मातेपेक्षा जास्त मात्र ही गोष्ट रामचंद्र प्रभूला सहन झाली नाही. ज्याला आपण दत्तक दिले त्या वडिलाचा कार्य शेवटाला नेल्याशिवाय घरच्या वडिलांकडे येता येत नाही. मग मला सांगा, हे मला पक्षाला दत्तक दिलेलं आहे त्या वडिलाचं कार्य शेवटाला गेल्याशिवाय या अशा सूर्यवंशाच्या गाडीवर बसण्याचा मला अधिकार नाही. हे रामचंद्र प्रभूने विचार केला आणि ते 2 वर्ष काही प्राप्त झाले माहित नाही. काही आई साहेबापाशी रामचंद्र प्रभू गेले आणि आईला सांगितलं, आई मला तुला काही मागायचं आहे.
आईने सांगितलं माय रामा, अरे तू जर सुखी होत असला तर माझा प्राण सुद्धा तू ह्या चरणावर समर्पित करायला तयार आहो. नाही आई, मी जे मागलं आणि ते जर तू मला दिलं तर जगामध्ये तुला तोंड दाखवता येणार नाही. काय कोणी म्हणून तुला जग हिंदुल्याशी राहणार नाही. अरे रामा, तू जर सुखी होत असला तर तुला सुख मिळावं याच्यासाठी मी सगळ्या जगाचं बोलणं सहन करीन. जगाला तोंड दाखवणार नाही. एका अंधाऱ्या खोलीमध्ये इथून पुढचं जीवन संपवी. तू सुखी व्हायला पाहिजे. आणि आई, मी जर मागलं आणि तू जर दिलं तर निश्चित त्या देण्यामुळं तुला वैधव्य येण्याचाही संभव आहे. रामा, तू जर सुखी होत असतील तर मी वैधव्यामध्ये जीवन कंटिन्यू करायला तयार आहोत. माग म्हणली रामा, तुला काय मागायचे ते माग. ज्या वेळेस त्या युगामध्ये तुला बाबाने 2 वर दिलेले आहे वचन हे, आणि एका वचनानं मला वनवासाला पाठव आणि दुसऱ्या वचनानं भरताला राजगादी माग. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू वडिलाच्या आज्ञेनं वनवासामध्ये गेले, सीता मातेचं हरण झालं आणि त्यावेळेस रावणासोबत जटायू नावाच्या पक्षाने युद्ध केलं आणि धोक्यानं कपकानं रावणानं जटायूचा वध केला. आणि त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये सीता मातेचा शोध करीत रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी गेले. जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली आणि जटायूला सांगितलं, एवढं तू माझ्यासाठी कष्टला, तुला जिवंत करतो. जटायूने सांगितलं, आतापर्यंत ही संधी कोणाला प्राप्त झाली नाही. आता या डोळ्यानं तेव्हा तुझं अंतिम कायमाला स्वरूप पाहिलं आहे आणि पुन्हा आता टाईम येणं शक्य नाही. म्हणून मला जिवंत करण्याचा प्रयत्न करू नका. आणि शेवटचा श्वास जटायू नावाच्या पक्षानं रामचंद्र प्रभूच्या मांडीवर अंतिम श्वास घेतला. रामचंद्र प्रभूनं यथाविधी त्यांच्या क्रिया सगळं कार्य केलं. सीतेचा शोध सर्व लागला. मला सांगायचंय काय, ज्या 4 मुलाला जन्म दिला त्या प्रत्यक्ष ब्रह्मांडाच्या मालकाचा बाप शेवटचा प्राण जात असताना 4 मुलांपैकी एकही मुलगा तोंडामध्ये दूध टाकायला नव्हता. आणि जटायू नावाच्या पक्षानं फक्त संतांच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून तपी संन्यासी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. त्याच्या स्वप्नामध्ये आम्ही देव गेला. योगी
मध्ये गेला नाही आणि मला शेवटी तुझ्या मांडीवर अंतिम श्वास घेण्याचं भाग्य लाभलेलं आहे. म्हणून काय झालं, आनंद जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. ही अवस्था पक्षांना कशामुळे प्राप्त झाली, एका संतांच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून. एका जागी असं वाचण्यात आलं महाराज, द्रौपदीला भगवंतानं वस्त्र पुरविले. आता आपण काय म्हणतो, देवाचं बोट कापलं होतं. द्रौपदीनं आपला बहु मोल किमतीचा पितांबर फाडला आणि त्याची चिंधी बोटाला बांधली म्हणून देवानं वस्त्र पुरविले. आता मला विचार सांगा, देवाचं बोट कापायला देव काय उसोडा गेला असं नाही, बाकीचं काही काम केलं नाही. बर वस्त्र पुरविले तर मग इतकं का बोलायला लावलं, कोठे गुंतला असे द्वारकेच्या रायाला वेळ का असं केला लावीला. मात्र एका जागी असा आलेला आहे शास्त्रामध्ये, द्रौपदी लहान 7-8 वर्षाची होती आणि द्रौपदी दररोज गावाच्या जवळून गंगा होती, गंगेला स्नान करायला जायची 3 वाजता सकाळी स्नान करायची आणि दररोज काकडा भजन घ्यायची दररोज. आणि त्या नदीच्या तीरावर पर्णकुटी बांधून एक साधू राहतो. त्याने 22 वर्षाचे साधू जन्मांध होते, ब्रह्मचर्याचं व्रत पालन करणारे. मात्र दुर्दैव असं, एक वेळ साधू स्नान करायला गेले आणि जी साधूची लंगोटी होती ती लंगोटी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. साधूने विचार केला, मी जर असा बाहेर येऊ तर माझं ब्रह्मचर्या व्रताला कमीपणा आल्याशिवाय राहत नाही. देवा, मी असा तुझा कोणता अपराध केला की जन्मलो तेव्हापासून आंधळा आणि त्यातल्या त्यात कमी काय म्हणून ही माझी असणारी लंगोटी वाहून लावली. दुःख वाटू लागलं आणि तशा त्या 4-5च्या टायमामध्ये मदतीसाठी हाका मारू लागला. आणि ती स्नान करून आपला पितांबर 4-5 सोबत मैत्रिणी पितांबर आपल्या खांद्यावर टाकून द्रौपदी घरी जात होती. आणि त्यावेळेस ही केविलवाणी हाक कुणी आहे का मदतीला या, ही हाक द्रौपदीच्या कानी आहे. कानी आल्यानंतर द्रौपदीने विचार केला, हा केविलवाणी कानावर येत आहे, कुणीतरी संकटामध्ये आहे. द्रौपदीने सांगितलं, कोण आहे दादा? त्या साधूने सांगितलं, मी फलाना साधू आहो. मुली, तू कोण आहे? तिने सांगितलं, द्रौपदी. काही हरकत नाही मुली, तू सरळ जा. द्रौपदीने सांगितलं, नाही दादा, मी तुम्हाला संकटामध्ये सोडून जाणार नाही. द्रौपदी, तुझं वय काय? 12 वर्षाचं. अजिबात माझ्या मदतीला यायचं नाही. एक साधूला मदत करण्यासाठी द्रौपदी गेली. ही जर तुझ्या वडिलाला बातमी लागली तर तुझा वडील राजा आहे, मला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आणि द्रौपदीने सांगितलं, दादा, माझ्या वडिलाला एका संकटामध्ये सोडून द्रौपदी घरी आली. ही जर बातमी माझ्या वडिलाच्या कानावर गेली तर वडील मला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. मैत्रिणीला सांगितलं, कोण साधू आहे त्या साधूला आपण मदत करू. आलेले घेत सोबतच्या मुली तयार झाल्या. एकीच्या खांद्यावर पितांबर घेतला आणि द्रौपदीने साधू महाराजांकडे घेतला. पितांबर वाहून गेला. 2-3 पितांबर वाहून गेले. शेवटी द्रौपदीने आपल्या खांद्यावरला पितांबर हातात घेतला आणि 4-5 मुलीनं एकूण एकाचा हात धरी त्या साधूपर्यंत गेली आणि द्रौपदीने तो पितांबर महाराजांना दिला. आणि त्यावेळेस साधून भगवंताला प्रार्थना केली, या आयुष्यामध्ये जर देवा या मुलीवर संकट आलं
तर या पितांबराला जेवढे आडवे गोरी आहेत आणि जेवढे उभे गोरी आहेत एवढं वस्त्र पूर्ण हे देवा तुझी जबाबदारी विठ्ठल. इतिहास सगळ्यांना माहित आहे. दुःशासनानं द्रौपदीला सभेमध्ये ओढीत आणलं, विटंबना होऊ लागली, द्रौपदी खूप देवाचा धावा करू लागली. मात्र भगवंत याला तयार नव्हते आणि शेवटी द्रौपदीने सांगितलं, देवा माझी भक्ती कमी असेल म्हणून तू माझा अंतर्भाग असशील, मात्र मी लहान असताना नदीवर स्नान करते वेळेस मला एका साधूला आशीर्वाद दिलेला आहे. त्या साधूचा आशीर्वाद खोटा होईल देवा, आणि साधूचा आशीर्वाद खोटा झाला तर साधूवर विश्वास कोणी ठेवणार नाही. देव तिथंच प्रगट झाले. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. गणपती पंचमी देवामध्ये आली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू केलं त्यावेळेस देव यायला तयार नव्हती. साधून दिलेल्या आशीर्वादाची आठवण करून दिली आणि देव तिथं प्रगट झाले. हे शास्त्र तुकाराम महाराजांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी त्या साधकाला सांगू लागले, फक्त माझा विश्वास तुझा असेल, माझा विश्वास माझा विश्वास हरी गंगा हे पाय माझा विश्वास ये पाय माझा विश्वास सर्व भावे दास झाला त्याचा, सर्व भावे दास कर सकल भावे दास संतांच्या पायावर आहे, बाकी अजिबात नाही. ठीक आहे महाराज, तुमचा विश्वास आहे, ठीक आहे. मात्र दास होणं, मी आधीच 5 जिवंत असून मिळले त्याच्या दासाचा नंबर. दास जिवंत असून मिळलेला आहे. मला सांगा, कामावर काय वेळेला जरी काम आलं तरी मालकाच्या आज्ञेशिवाय काही करता येत नाही. मग दास होणं महाराज तेवढं सोपं आहे काय? महाराजांना सांगितलं, जे जे दास झाले त्याच्या कीर्तीचे पोवाडे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वर्णन करीत आहे. कुणाचे? दासाचे. मात्र एखाद्या पाटलाचं राजाचं वर्णन
शास्त्रानं पुराणानं केलेलं नाही. या हनुमंतरानं दुसरं काय केलं? गावोगाव ज्याची मंदिरं उभी आहेत आणि रामाची भेट दासत्व हनुमंत हनुमंत प्रगटे दासत्वनी गात हनुमंत गेले मनोरंजनी रामचरण हो मनोरंजनी रामचरण दासत्वनी गात हनुमंत गेले दासत्वनी जे जे संसारामध्ये वाकली ते महान झाले आणि जे ताक राहिले ते वाहून गेले. मला सांगा, ज्यावेळेस विश्वोबा क्षेत्रानं ज्ञानेश्वर माऊलीच्या झोळीमध्ये शेण टाकलं त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीनं जर 2-3 मुचकाडी दिल्या असत्या तर काय झालं नसतं. कारण ज्ञानेश्वर माऊलीची शक्ती अंगी आयुष्यभर मला सांगा काही होत काय नाही. लहानपण घेतलं वाकली आणि जगाची माऊली झाली. विठ्ठल संतांच्या पायावर विश्वास ठेवला का ठेवला तर कारण माझं सगळं हित त्यांनी केलं. आता आपण विश्वासही ठेवी मात्र हे कलियुग आहे. संत कोणाला म्हणावं याची सोय राहिली नाही. कारण संता म्हणून विश्वास ठेवला तर त्याच्या पदरी निराशा पडण्याचा संभव आहे. आणि आपणच पाहिलो बऱ्याच जणांचा अपेक्षा भंग झाली आहे. कीर्तन करणं म्हणजे संत नाही. संत कीर्तन 100% करतातच मात्र कीर्तनकार संत असत हे 10% सुद्धा खरं नाही. कारण आमच्यासारख्या महाराजांना साधूचा वेश म्हणजे समाजात परिवर्तन होईना झालं महाराज. कारण समाज सुधारायला उशीर लागत नाही. सध्या आवर्तन चालू आहे. ज्यावेळेस परिवर्तन होईल त्यावेळेस समाज सुधारायला उशीर लागणार नाही. परिवर्तन म्हणजे काय माझं स्पष्ट मत आहे. आधी महाराज सुधारायला पाहिजे. ज्यावेळेस तुकाराम महाराज कीर्तन करायचे त्यावेळेस एखादा मुद्दा वशिला तरी त्याला जिवंत करण्याची शक्ती तुकाराम महाराजांच्या त्या साधनेमध्ये होती. तुकाराम महाराज कीर्तनच करीत आणि आम्ही कीर्तन करालो. माणसं जिवंत करण्याची शक्ती तुकाराम महाराजांची होती आणि माणसं झोपी घालण्याची शक्ती आमची आहे. 2-3 वर्षाखाली गणपती उत्सवापर्यंत पाऊस पडला. मग पाऊस पडला कोरडवाचे खरबे राहणं वाळून जाऊ लागले.
वारंग्याच्या पुढे एका गावाच्या गाववाल्यानं पंगत पाणी पडावं म्हणून केली. आभाळ यायचं आणि आभाळाचा पाऊस पडायचा नाही. मग त्याने पट्टी गोळा केली आणि म्हणली एखाद्या महाराजाकडून कीर्तन तू म्हणजे अन्न दान यज्ञ नाम यज्ञ म्हणून मोह कीर्तन ठेवलं. पाणी पडावं जरा जरा आभाळ येऊ लागलं. मोह कीर्तन तिथं झालं. दुसऱ्या दिवसापासून आभाळ आलं. ही काय आमची शक्ती. कारण समाजानं साधूचा भूमिका घेतलेला आहे. आमच्या गावाच्या कामाला पटाला बैल पळवायचा लई सोप होता. बरं पटाला बैल का पळवणं हरकत नाही. चांगली बैलाची जनावरांची सोय होती. मात्र काय करायचं संध्याकाळी लोकांच्या पुरीनं सुटायचं. 4 वाजता आले की उद्या कुठं पट असला की न्याचा पुरे मात्र जास्त दिवस थाकत नाही. याची पूर खाय त्याची पूर खाय लोक जागली. लोकांनी शेती टाकल्या. मात्र हे काशीला मात्र घेऊन आता स्वीटर कशी निघाली वाघाळे खरवळे मांडे तशा 2 वाघाच्या रंगाच्या झुली आणल्या. संध्याकाळी त्या झुली टाकायच्या आणि पोरी लोकांनी त्या पहिले मळे घाली त्याच्यावर खरी वाघ दिसायची म्हणून जागली. 2 वाघ हात नाही मोठाले चांगले जागली आली गावाकडे. उद्या कापूस येत असला तरी शेती बाई जायला तयार नाही. कारण वाघ एक नाही 2 वाघ म्हणून जायला सगळे शेत वस पडायचे आले. मात्र कधी शेराला 1.25 त्याच गावचे 70-80 वर्षाचं म्हातारं पोरायला जवळ बोललो. पोरं मला त्या दूरच्या वावरामध्ये मळा घालून द्यावर मला. ते म्हणजे काला मरता काय चांगले चांगले माणसं शेताकडे जाईना आणि तुम्ही मळा घालून द्या. आले मळा घालून घ्या. कारण त्याने विचार केला महिना झालं शेरच्यातले वाघ आले. मग त्या वाघानं कोणाच्या शेळीचं पिल्लू मारलं नाही. कोणाचं वाघानं मारलं नाही. मग वाघ खायला बुद्धिवादी म्हातारा होता. मळ्यावर झोपला की वाघ आले 2 एका मागे एक वाघ त्या मळ्याच्या गाळ्याला खेटू लागला. ते म्हणला वाघ खेट. दुसऱ्या वाघाकडे पाहिलं. दुसरा वाघ पोटरी खाल्ला. ते म्हणला वाघ म्हातारा खाली आलं. येसन धरली झूल काढली. खाली काय होतं गोर. मग आमचं तसं हे मान गंडल कपडे काय तुम्ही बरी आणि खऱ्या संतांची भेट झाली की आपला उद्धार. आणि खऱ्या संतांची भेट होईल तितकं खरं नाही. आणि संतांची जर आपल्याला भेट आहे
परिचय जेठी करुणा गेली करुणा केली संतांची जर भेट व्हायची असेल तर देवाची कृपा पाहिजे आणि देवाची जर भेट करायची असेल तर संतांची कृपा पाहिजे संता वेद प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही म्हणून महाराज एवढा तुमचा संतांवर विश्वास काय महाराज बघा त्या दुसऱ्या चरणात सांगितलं त्याची माझी संताशिवाय दुसरं कोणी करीत नाही कारण साधूच्या सहज बोलण्यामधून सहज बोलणे ही तर उपदेश करुणी सायास जर त्यांच्या सहज बोलण्यामधून आपल्याला जर बोध नाही झाला तर त्याला हाताला धरून सन्मार्गाला लावण्याचं कार्य संत करतात कारण एक मुलगा गुळ खायला म्हणून नाथ महाराजाकडे आणला होता आणि नाथ महाराजांनी त्याचा गावबा महाराज केला आत्मकाचे साथी पण ते हाती धरली पाठी म्हणून असंही करतात साधूच्या सहज जगाचं हित आणि उत्तम महाराज आपल्या सहज बोलण्यामधून जगाचा सत्यानाश तुकाराम महाराजांना गाथा लिहा म्हणून अजिबात लिहिला नाही तुका बोले सहज वाणी तेथे वेदांत वाहे पाणी हे साधूचं बोलणं आणि आपलं बोलणं सांगतात आमच्या इथे श्रीमंत माणूस होता दोन मुलं वडील मुलाचं लग्न झालेलं आणि नेमकं 8-15 दिवसाखाली लहान मुलाचं लग्न झालं बोले तर श्रीमंत असा वडील सून बाळांना माहिती आणि या मुलीचं लहान मुलाचं 8-15 दिवसाखाली नेमकं लग्न झालं योग असा त्या श्रीमंताच्या शेजारी 5 एकर जमीन विक्री निघाली काही बरेच पैसे जवळ होते आणि काही पैसे कमी पडू लागले म्हणून या नव्या मुलीला जे 25 तोळे सोनं केलेलं होतं सगळं सोनाराकडे नेऊन मोडलं आणि त्या जमिनीचा व्यवहार केला चांगलंच केलं की त्यानं वाईट केलं का नाही योगायोग मस्त ते लहान मुलगा शेती आऊट आणायचा ही नवी मुलगी त्याचा डबा घेऊन न्यारी घेऊन जायची सहज एक दिवशी असं वट्यावर बसलेली मंडळी गावगाव वटे राहतात त्याला कोणता कुत्सर वटा भाकरी घरच्या वटा लोकाचा पोटा खिशाचा चुन्ना चौथ्याचा चोळी चोळी सगळ्या गावात ते पाटील सहज बसलेली होती मी काय सांगतो साधूच्या बोलण्यानं ही आणि आपल्या बोलण्यानं सत्यानं असं पाहिलं त्यानं म्हणला बाई तू फलाण्याची सून होता होस काय की ते म्हणली हो 15 दिवस झाला वाटलं तुझं लग्न हो मग तुझ्या अंगावर फुटका म्हणे दिसणार काही घेणं
मुलीनं सांगितलं काय नाही मुली, आमच्या शेजारी 5 एकर जमीन विक्री निघाली. आमच्या मामाजीनं म्हणली की काय बाबा म्हणतो बाबा म्हणे 5 एकर जमीन विकत घेतली, चांगलं केलं, आमचं हित केलं नाही, हित केलं. मात्र तू 25 ला 25 तोळे मोडलं आणि तिचं एकही तोळा मोडलं नाही. मोठी ती म्हणली की बाळापणाला माहेरी गेली नाही, मोटरसायकलवर जाऊन आणाय किती टाइम लागला. घेणं नाही देणं नाही, हे शेताकडे जात विचार करू लागले. आता मला बोललेल्या काकाचं खरं, मग सगळंच्या सगळं मोडलं, जाऊन या घंटा लागत नव्हता आणि तिचं एक मासा सुद्धा मोडलं नाही. बिघड माणसाला दोस्त बिघडाय उशीर लागत. काय बसला पावर राहते की त्या लोकांनी शेताकडे जात दोस्त भय केल्याबरोबर त्या नवऱ्याचा आऊट चालू होतं. दोस्त केवढला डबा याचे कान भरले, याला सांगल्याबरोबर इकडे तोंड वरत करून आऊट होतं. यानं सोडलं नाही, न्यारी केली नाही, नीट चाललं. बापाला मला मैं टक्कर वाटून दिली. हे मुला इतकं चांगलं काम करणार पोरग बिघडत घेणं गेलं नाही, मला मैं टक्कर आत्ता वाटून. सासरा हुशार होता, म्हणला बाई तू शेताकडे जाते वेळेस तुला कोणी भेटलं होतं? हो म्हणली, फलाने पाटील भेटले. त्या पाटलाकडे पाटील तिथंच बसले. म्हणजे काय म्हणला काय नाही म्हणला, सहज म्हणलो. अरे तू सहज झाला, माझ्या घराचा सत्यानाश झाला. आपल्या बोलण्यानं सगळ्या जगाचा सत्यानाश आहे आणि साधूच्या बोलण्यानं जगाचं हित आहे. मग महाराज म्हणतात त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. कारण तुकाराम महाराजांना जोपर्यंत साक्षात्कार झाला, साधूची भेट झाली नाही, तोपर्यंत समाधान नव्हतं. आणि ज्यावेळेस स्वप्नामध्ये साधूची भेट झाली आणि अनुग्रह मिळाला, बाबाजीने स्वप्नी येऊन तुझ्याला अनुग्रह दिला. किंवा बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला राम कृष्ण जागे झाले आणि जागे झाल्यानंतर नाचूला तुकाराम आणि त्या आनंदाच्या भरात आवडून लागले महाराज. गायनाचे मुळे पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा. उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. आलो सर्व तो कैसा संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. चारो धर्मों तो कैसा संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. भागे आता उदयाला ठसा, संतांची मला भेट होणार नाही आणि देवाची भेट होणार नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली, संत दर्शन लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून असे साधू माझं हित करतात आणि ज्यावेळेस माणूस निराश झाला त्यावेळेस काय करतात? भागलिया मग वाहतील कडी त्यांची जोडी सर्व सुख. एखाद्या वेळेस माणूस निराश होतो. ज्ञानेश्वर माऊलीची अवस्था आपण पाहिली आहे. ज्ञानेश्वर माऊलीला मुक्ताई आई साहेबांना जर सावध केलं नसतं तर आपण सत्य करू शकलो नसतो, कारण लोकलेलं ज्ञान. म्हणून भागलिया मग वाहतील कडी आणि त्यांची जोडी सर्व सुख.
आणि म्हणून मी काय करीन, जे साधूचं उद्दिष्ट आहे ते सेवन करीन किंवा घेईन महाराज अभंगाच्या शेवट. तू का म्हणे शेविले आवरे, तू का म्हणे शेविले आवरे, तू का
घेईन आवडी वचन मोडी बोलली. टाइम संपलेला मला तुमचे 5 मिनिटं वचन मोडी बोलली. एका माणसानं लोह्यातून नायगावातून लाख 1.25 लाख रुपयाची जोडी आणली. वचन मोडी बोलली. लाख 1.25 लाख रुपयाची जोडी आणली. आणि आपण कोणी पहिलं नवी आणली का आणल्याबरोबर काय करतो? लावून पाणी. नव्वे गोरे होते असं गावकरी जमीन गोरे लावले. लावल्याबरोबर जे गोरे वापरले काही केलं आवडणार. चांगला नीट रस्ता आला चौफांड गोरे वापरली तर चांगलं त्याला 2-4 आवडावर एक रांगत लेकरू खेळायला रोडवर. म्हणून त्यानं ओरडायला सुरुवात केली मोठमोठ्यानं. माऊली बैल उधळले लेकराला बाजूला करा. माऊली जवळच होती. काही धुन काही धू लागली. तिने यानं सांगलेलं ऐकलं. रोडवर लेकरू खेळालेलं पाहिलं. ते बैल पळत आलेलं पाहिलं. त्या माऊलीनं काय करावं? माऊली म्हणली हे कसं येतो तुझ्या बापाचा रोड होईल. मग ह्या लेकराच्या अंगावर गाडी जाऊ दे मग पाय तुझी कशी सोय लावतो. पुन्हा त्यानं 10 वेळा मारल्या. जवळ येईपर्यंत माऊली लेकरू बाजूला करा. माऊली लेकरू बाजूला करा. माऊलीनं लेकरू बाजूला घेतलं नाही. भयाचं ते झालं. लेकराच्या डोक्यावरून टाकलं. ठिकऱ्या झाल्या. जाग्यावर लेकरू खलास. 1-2 वर्ष जेलमध्ये याची रवानगी झाली. वकील साहेबाला फोन लावला. सांगितलं 1-2 पोरी लग्नाला आल्या. मला तर शिक्षा होणार आणि तुम्ही जर मला बाहेर काढलं तर मी तुम्ही काय फीस मागसाल ती द्यायला तयार. वकिलानं सांगितलं केस मोठी आहे 5-25 हजार रुपये घेईल. हरकत नाही म्हणजे 25 हजार रुपये घ्या. मात्र मला निर्दोष मुक्त करा. मग इतकी मूर्त माहिती वकिलाला सांगितली. केस बोर्डावर आहे. वकिलाने याला सांगितलं तुला बाहेर काढतो. मात्र मी म्हणलं तसं वागणे. जजनं सरकारी वकिलानं तुला काही प्रश्न विचारला तर तू एकच म्हणायचं बुई. तुला विचारतील तुझं नाव काय? बुई. वडिलाचं नाव काय? बुई. दुसरा एक शब्द काढायचा नाही. केस बोर्डावर आली. सरकारी वकिलाने विचारलं अरे तुझं नाव काय? हे म्हणला बुई. बापाचं नाव बुई. गावाचं नाव बुई. याला काही दोष नाही. बऱ्याच वेळेस वकिलानं जजनं सगळं त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दुसरं बोललं नाही. काही विचारलं म्हणजे बुई. या बाईला लावलं. तिथंच होती. म्हणली साहेब हे आता ढंग करावलं. हे चांगलं बोलते. म्हणजे तुला कसं काय माहित आहे? गावातलंच होय म्हणली. म्हणली तुला काय म्हणलं होतं? मो लेकरू रस्त्यात होतं तेव्हा लई मोठ्यानं बोलू लागलं. म्हणली बाई लेकरू बाजूला घे. बाई लेकरू बाजूला घे. मग तू काय म्हणली? मी तुझी सोय लावतो. जजनं सांगितलं बाई त्यानं त्याची जिम्मेदारी पार पाडली. तूच सांगाली 10 वेळा मारल्या लेकरू बाजूला घे म्हणून. तू काढलं नाही. ते निर्दोष आहे. दोषी तू आहे. सुटला. आता सुटल्यानं बाई आला की आनंदानं उड्या मारू लागला. वकील जवळ आला. म्हणला अरे ठीक. हे म्हणला मुई. ते म्हणजे अरे सुटण्यापुरता मुई होतं ना. म्हणला वचन मोडी बोली येते ज्ञानेश्वर माऊली.